म्हणजे मेंदू बंद हृदय चालू का तुमचा एक पाय नसला एक डोळा नसला तरी माणूस काम करू शकतो ना, चांगल्या प्रकारे काम करू शकतो, करू शकतो ना. पण हे दोन अवयव जर नसले आपल्याला, हृदय आणि मेंदू, हे जर नसले तर काय होईल? माणसाची प्रगती खुंटून जाईल. प्रगतीच होणार नाही, म्हणजे विकास होणार नाही, त्याची फक्त वाढ होईल. आणि विकास त्या व्यक्तीचं पुढचं भविष्य एकदम अंधारातच आहे. म्हणून हा 2 आठवडे ना याचे सुरुवातीचे गरोदरपणाचे ते याच्यामध्ये आपल्याला आम्ही शिकलो हे 2 आठवड्याचा काळ आहे ना, हा पेशींचं तयार होणार. बालकाचं शरीर आहे असं मधून बाहेर तयार होत, बाहेरून मध्ये नाही तयार होत. म्हणजे आपली केंद्रापासून म्हणजे असं मेंदू आणि हृदयापासून अशी असं विस्तार होत राहणार. पुढचं वाट गर्भावस्था 9 आठवड्याचे जन्म, तयार झालेल्या सर्व अवयवांची वाढ होते आणि मेंदू तयार होतो. तर बाल्यावस्था दिलेली आणि बाल्यावस्था काय म्हणतो वाचा आपल्या बरोबर असतो तो माहिती तुम्हाला. शरीरात हार्मोन चेंजेस होतात, हार्मोन चेंजेस होतात ते, पण टीनेज म्हणताय वयाला. ते 3ऱ्या टप्प्यात राहते म्हणून 13, 14, 15, 16, 17, 18, 19 काय आलं शेवटी? 3 सगळे 3 आले म्हणून त्याला टीनेज म्हणतात. आलं का लक्षात? किशोरावस्था याच्यामध्ये काय करायचं नाहीये, काय करायचं नाही टीनेज मध्ये. नंतर 20 येतं, 20 ला काय टीनेज नाही, 19 पर्यंत म्हणून टीनेज म्हटलेलं. बसचा टाइम होतो. बसने जाऊ ना मग वाटलं ते नाही आलं तर चांगलं.